उबाठाचे 65 नगरसेवक निवडून आलेले आहे आणि आज या विजयी उमेदवारांचा मातोश्रीवर सत्कार होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या हस्ते या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान होणार आहे। तर महायुतीचा आकडा हा मोठा असला तरीही त्या पाठोपाठ ठाकरे गट होता, त्यामुळे एकटे उद्धव ठाकरे युतीला थेट लढल्याचं पाहायला मिळतंय। मनसेची कामगिरी तितकी समाधानकारक नव्हती, त्यामुळे आता नवनिर्वाचित या नगरसेवकांचा सन्मान ठाकरे करतील। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। मनोज, आपण पाहिलं ठाकरे गटाचा पराभव जरी झाला असला तरी भाजप नंतर ठाकरे गटच संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर मोठा पक्ष हा मानला जाऊ शकतो, त्यामुळे आज या नगरसेवकांचा ठाकरे सन्मान करत आहे। काय अधिक अपडेट? बरोबर प्रणिता, आपण बघितलं जे सगळे वाट बघत होते, महानगरपालिकेची निवडणूक ही कधी लागणार होती, पण तिथं आता महानगरपालिकेची निवडणूक होऊन निकाल देखील लागलेला आहे। आणि आपण बघितलं निकाल हा भाजपच्या आणि एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना यांच्या बाजूने लागलेला आहे। भाजपचे या ठिकाणी बघितलं तर मोठा भाऊ मानला गेलेला आहे। तर त्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांचे देखील या ठिकाणी नगरसेवक हे निवडून आलेले आहेत। आणि आपण बघितलं दुसऱ्या नंबरवरती सर्वात आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांचे 65 नगरसेवक या ठिकाणी हे निवडून आलेले आहेत। तर मनसेचे 6 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्यामध्ये आता 65 नगरसेवकांचा मातोश्री या ठिकाणी आपण बघितलं उद्धव ठाकरे सन्मान करणार आहेत। आणि त्यासाठी सर्व जे नगरसेवक जे हे निवडून आलेले आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचा सन्मान आज त्यांचा सन्मान हा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। त्यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत, संजय राऊत देखील उपस्थित राहणार आहेत, तसंच रश्मी ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी जो अंदाज लावलेला होता तो कुठेतरी कमी लावलेला होता, पण पूर्णपणे सामोरे जे गेलेत ते म्हणजे उद्धव ठाकरे हे सामोरे गेलेत आणि राज ठाकरे हे दोघेही सामोरे गेलेत। आणि दोघांच्या मिळून आपण बघितलं 70 ते 71 जागा या निवडून आलेल्या आहेत। आणि त्यांनी टक्कर ही आपण बघितलं भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला या ठिकाणी दिलेली आहे, शिवसेनेला दिलेली आहे। त्यामुळे आता आपण म्हणजे जे नगरसेवक निवडून आले त्यांचा या ठिकाणी हा सन्मान केला जाणार आहे। अगदी मनोज, साधारण किती वाजेपर्यंत हे सगळे नगरसेवक मातोश्रीवर पोहोचू शकतात, त्या संदर्भातली काही माहिती मिळते का? नक्कीच प्रणिता, आपण बघितलं 11च्या दरम्यान हे नगरसेवक या ठिकाणी मातोश्रीवरती येणार आहेत। 65 नगरसेवक हे मातोश्री या ठिकाणी येणार आहेत। तसंच राज ठाकरे देखील त्यांचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत 6 त्यांचा देखील त्या शिवतीर्थ या ठिकाणी सन्मान होणार आहे। पण आपण बघितलं 11ची वेळ दिलेली आहे आणि या 11च्या वेळेमध्ये एक एक नगरसेवक यायला सुरुवात होईल। आणि त्यानंतर आपण बघितलं तर सर्व 65 जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान हा केला जाणार आहे। कारण की आपण बघत होतो मोठी लढती होती आणि या लढतीमध्ये सर्व नेते देखील उतरलेले होते आणि आपण लढत बघितलं सन्मानपूर्ण होते। कारण की 20 वर्षानंतर दोन्ही बंधू हे एकत्र आलेले होते आणि त्यांनी ही लढत दिलेली होती ती भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेली होती। त्यामुळे काटेची टक्कर या ठिकाणी होती आणि त्यामध्ये दोघा भावांनी आपण मिळतं 70 ते 71 जागा या काढलेल्या आहेत। त्यामध्ये 65 जागा या उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या आहेत, तर 6 जागा आपण या ठिकाणी बघितलं तर मनसेकडनं निघाल्या। त्यामुळे या ठिकाणी टक्करी झालेली आहे, पण त्यामध्ये 65 नगरसेवक जे निवडून आले त्यांचा आज सन्मान होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा सन्मान होणार आहे। कारण की या ठिकाणी आपण बघतो जी संपलेलं असं बोलतो उद्धव ठाकरे या पक्ष, पण त्या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी जीवन देण्यात आलेलं आहे या कार्यकर्त्यांकडून असं समजलं। नक्कीच मनोज, त्यामुळे आता नगरसेवक थोड्याच वेळात मातोश्रीवर पोहोचणार आहे, त्यांचा सन्मान उद्धव ठाकरे करतील, याकडे लक्ष असेल आणि त्या संदर्भातून अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।